कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलीस तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली असून आरोपींविरोधातील गुन्ह्यात आता अतिरिक्त कलमांची भर घालण्यात आली आहे। पिस्तुलाचा वापर केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 मे 2026 रोजी रात्री उशिरा झालेल्या वादात वाहन हळू चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता। त्यानंतर हा वाद वाढत जाऊन हाणामारीत परिवर्तित झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसेच आरोपीने कमरेला असलेला पिस्तूल काढून त्याच्या उलट्या बाजूने विक्रम पवार यांच्या डोक्यात मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला होता। या आरोपांची दखल घेत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत शस्त्र वापराबाबतची बाब तपासात समाविष्ट केली। त्यानुसार शस्त्र कायदा 1959 मधील कलम 30 अंतर्गत अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या कलमाची भर पडल्याने प्रकरण अधिक गंभीर बनल्याची चर्चा शहरात सुरू आहे। दरम्यान या प्रकरणात आधीच हर्षल दत्तात्रय गवारे, आसिफ हसन शेख, सिद्धार्थ सर्जेराव भारती तसेच एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।